अजिबात घाबरायचं नाही हा. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. महाराजही आपलेच आहे, नानाही आपलेच आहे. आपल्याला आनंद लुटायचा आहे हा. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे, मी त्या दिवशी उल्लेख केला इथे. नानांचे बरेच अभिष्ट चिंतनाचे कीर्तनाचे कार्यक्रम माझे जास्त झाले असेल. वाढदिवस शब्दापेक्षा बरं का शकर भाऊ, अभिष्ट चिंतन शब्द हा संयुक्तिक आहे. वाढदिवस शब्दावर फार मोठा आरोप आहे. म्हणायचा आहे वाढदिवस, खऱ्या अर्थाने तो क्षय दिवस आहे. तितके आयुष्यातले दिवस आपले कमी झालेले आहे. पण ही मराठी आहे, त्या म्हणण्याप्रमाणे नसतं नाना. पायात जोडा घाल, अंगात सदरा घाल, डोक्यात टोपी घाल, अशी जरी मराठी असली पण कृती उलटी आहे. डोक्यात टोपी घालायचीच नाही नाना, टोपीतच डोकं घालावं लागतं. अंगात सदरा घालायचाच नसतो, सदऱ्यातच अंग घालावं लागतं. रामू काका, पायात जोडे कोणीच घालत नाही, जोडे दरवाजात असतात, हे जाऊन त्याच्यात पाय घालतं. तरी म्हणायचं आहे पायात जोडा घाल, अंगात सदरा घाल, डोक्यात टोपी घाल. अरे 5:30 वाजले, तो ऑफिस मधून येईल, त्याला आल्या आल्या जेवायला पाहिजे. चूल पेटव, सासू म्हणली चूल पेटव. आता चूल जर पेटली असती, सरपण महाग झालं असतं का? जरी सासून चूल पेटवायला सांगितली तरी सून काही चूल पेटवत नाही. त्याच्या सरपण त्याच्यावर रॉकेल, मग काडी पेटी लावते. मग सरपण पेटलं, चूल पेटली, सून सांगत असते पेटलं असते सरपण. पहिला पूर नदीला आला की खेड्यातली माणसं नदीच्या काठाला उभे राहून तंबाखूला चुना मळूमळू गप्पा मारतात. पाटील काय काय नदी वाहती? अरे नदी वाहतच नाही, ती उभीच आहे, पाणीच वाहतं, ही मराठी सांगतो. तसं वाढदिवस म्हणायचं आहे पण खऱ्या अर्थाने तो क्षय दिवस आहे. आणि म्हणून नाना वाढदिवस शब्दापेक्षा संयुक्तिक शब्द आहे तो अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतन शब्दाचा अर्थ आहे ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगतच असते, पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतन, अभिष्ट चिंतन सोहळे करण्याची गरज काय? ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे. ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. गरज आहे नाना ज्ञानोबारायची समाजाला तर 22व्या वर्षी गेले. गरज आहे समाजाला तुकोबारायची 42व्या वर्षी गेले. सज्जनाला आयुष्य कमी आहे म्हणून त्यांच्या नियोजित आयुष्यामध्ये तरी काही अनिष्ट घडू नये म्हणून ही एकत्रित येऊन पांडुरंगाकडे केलेली ही सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी समाधी घेतात. हे कळालं निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानदेवा अरे बाबा घाई करू नको, 2 वर्ष माझ्याकरता थांब. ठीक आहे दादा. सोपान काकांनी सांगितलं माझ्याकरता 2 वर्ष. ठीक आहे. मुक्ताबाई म्हणली दादा माझ्याकरता 2 वर्ष. तिन्ही भावंडांचे 2-2 वर्ष मान्य केले आणि 22व्या वर्षी समाधी घेतली माऊलीनं. जसा तो प्रकार आहे रामू काका, तसलाच इथला प्रकार आहे. हे सगळे एकत्रित आले एवढ्यासाठी की पांडुरंगा आमच्या आयुष्याचा एक दिवस घ्या आणि आमच्या नानाला जास्त दिवस जगू द्या. याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल नानांचा 76वा अभिष्ट चिंतन सोहळा. ते काही पटत नाही त्यांच्याकडे पाहिल्यावर. किती? 78. मग आता काय करावं नाना? नाही आता आमची वाणीच संपली आता. कारण आता सांगतोच अभंग लक्षात आणा. 60 वर्षाच्या वयात काय अवस्था असते हे नामदेवरायाचा अभंग सांगतो मी आपणाला. बाळपणी वर्षे 12,
ती तुझी गेली रे अवधारा. मला पाठ नाही पण म्हणू लागा मला, कारण हे नामदेवाचं आहे ना, त्यामुळे पाठ नाही. बाळ माझा नेहमीचा गायक आज आला नाही, आता दादा पाटलावर भागवायचं आहे. तेही पोरं चांगले आहे, पण पाठ नसल्यामुळे काही त्यांचा इलाज नसतो. 60 वर्षाच्या वयातली अवस्था नामदेव राय लिहितात. बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेली रे अवधारा. तव तू होता निमासुरा खेळाचे नि विनोदे. वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी. थोडक्यामध्ये बरोबर वेळेत संपवायचं, काही काळजी करायचं कारण नाही. प्रत्येक जण रात्रंदिवस प्रयत्न करतो तो सुखासाठी, पण सुख प्राप्ती होत नाही याचं कारण आमचं मार्केट चुकलेलं आहे. सुख प्रपंचातही आहे, सुख परमार्थातही आहे नाना, पण प्रपंचातलं जे सुख आहे ते उतरत उतरत जातं, कमी कमी होत जातं. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. लेकरं एकत्रित आले त्यामुळे ते तरी मी बरोबर केलं. पुढची नाही तर मध्ये कोणीतरी वयोवृद्ध बसा, तो त्यांचा दोष नाही आहे. ते काय आहे, जेवढे सुटे नाणे असतात ना एकत्रित ठेवा, ते वाजणारच. हे सुटे आहे. या सगळ्या 500च्या नोटा असल्यामुळे आवाज नाही तिथे. हां, जमला होता. अजब रिश्ता लकड़ी का, साथ रहे तो जलने लगे, दूर गए तो धुवा दे. सगळे लाकडं एका ठिकाणी वाळलेली ठेवली की जास्त जळतात. विझवायची असेल तर पाणी टाकू नका, एक एक बाजूला ठेवा, नुसता धूर निघतो. म्हणून अजब रिश्ता गेले वाटते विठ्ठला. प्रपंचातलं सुख 2 वर्षे पती बोलतो लग्न झाल्यावर न पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतीन पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्ष दोघही बोलतात पूर्ण वडगाव ऐकतं. इतकं बिघडत 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 जातं. जे प्रपंचात सुख आहे ते उतरत उतरत जातं. याच्या उलट परमार्थात आहे सुख राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख परमार्थात आहे, घडोघडी वाढू लागे. नाहीतर माझा साधा प्रश्न आहे, सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, 6 महिने वर्षभर 2 वर्ष त्या गाण्याचं कौतुक असतं, मग सगळे कंटाळतात. अशिक्षित आजी सुद्धा सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा काय आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. वैतागले ना, कंटाळा आला की नाही. माझा जाहीर प्रश्न, आमचे वारकरी बसले नाना सगळे, वर्षे 750 झाले, रोज सकाळी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचणी. 750 वर्षापासून म्हणतोय वारकरी, तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखातला, हे लक्षात घ्या. नाही तर किती दिग्गज गायक झाले जगाच्या पाठीवर दादा पाटील, पण 2 गायक भारतातले चंद्रसूर्य असेपर्यंत अमर झाले, लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. काय कारण? कारण शोधा. त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला, म्हणून हे 2 अमर झाले. बाकीच्यानी गाणे म्हटले म्हणा, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना. शब्द वाईट नाही, हे शब्द यांनी गायले पण संताच्या मुखातून आलेले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर झाले विठ्ठला. विज्ञान किती पुढे जाऊ द्या, एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करायची ताकद एका विषयात. तात्पुरतं शब्द असेल, फक्त कानाला सुख आहे, डोळ्याला नाही. रूप असेल तर फक्त डोळ्याला सुख आहे, जिभेला नाही.
जिलेबी असेल फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल त्वचेला सुख आहे, नाकाला नाही. एका विषयाला एकच इंद्रिय सुखी करता येतं, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी परमात्मा करतो. तुम्हाला पाठ आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो, म्हणून लिहिल्या गेलं सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे, सर्व सुखाचे आगर. बाप रखमादेवर सर्व सुखाचे आगर, तोहा उभा विठ्ठल सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार तुका म्हणे माझे ह्याचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व. सर्व सुख आहे भिवरीच्या तेरी आमुची, पंढरी कामधेनू भागलिया मज वाहतील कडे त्यांचे आणि जोडे. कुठेही तुम्हाला सर्व शब्द, सर्व कशाला म्हणतात? असदस्य सतशैव सर्वस्य प्रभो वाप्यत, सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व, आणि ते सर्व सुख संतांच्या जवळ आहे. संतांची देखील चरणा, सर्व सुखे आज येथेची वळेली संतांची देखील चरणा. मुझे प्रश्न आहे की तू कोबारा आहे? सार्वभौम राजाला लाजवेल एवढं सुख तुमच्याकडे आहे. हा, मग यासाठी तुम्ही केलंय काय? महाराज म्हणतात त्याच्यासाठी आम्ही व्यवहार सुखाचा केला. सुखाचे काका आता तापले गडी आमचे, जमला आता. अरे नानाला घाबरू नका ना, नाना वारकरीच आहे. तुम्ही पाहिली नाही का फुगडी नानाची? त्या महाराष्ट्रात गाजली. नानाला नाही कल्पना, पण ते पाहूनच लोक टाळ वाजवायचे. ते तालात पुन्हा कसंही नाचायचं नाही त्यालाच. म्हणून आता जमलं रे भाऊ. महाराज म्हणतात त्याकरता मी व्यवहार सुखाचा केला, म्हणून लाभ सुखाचा झाला. काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. संतांचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. काहीचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे. एक एक अंग साधण्यासाठी माऊलीच्या ओव्या पहा. पाहेपा लोहाचे चणे जई बोचरिया पडती, खाणे तई पोट भरणे की प्राणे शुद्धी मनो तद्वत. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची सेलवाटा भागा आला. एक एक अंग साधण्यासाठी 12-12 वर्षाचा कालावधी, असे 8 अंग. उच्चार करताना जर एवढं कठीण आहे तर प्रक्रिया कशी असेल? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग. हे उच्चार करायला जर एवढं कठीण आहे तर ही प्रक्रिया कशी? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग. गोद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. मृदुवायूचा श्वेत तोडणे करिओ वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. एवढा आटापिटा करून योग्याला जे समाधी सारखं सुख प्राप्त होतं, म्हणजे योग्यांचा व्यवहार दुःखाचा, लाभ मात्र सुखाचा आहे. एवढा आटापिटा करून योग्याला जे समाधी सारखं सुख प्राप्त होतं दादा पाटील, ते नानाने अनुभव घेतला. ते वारकऱ्याला भजनानेच मिळत. सुख सोऊ ब्रह्मानंद. नानाने अनुभव घेतला का नाही तिथं? अरे योग्याला जे समाधीचं सुख मिळतं ते वारकऱ्याला भजनात मिळतं. सुखे सेऊ ब्रह्मांड. समाधीचे सुख सांडावं वाळूने ऐसा या कीर्तनी. बस बस झालं. योग्याचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा आहे तर लाभ दुःखाचा आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात, भानगडीत पडू नका. तो त्यांचा अभ्यास आहे.
अजूनही हिमालयामध्ये काही साधू साप बाळगतात. साप डब्यामध्ये ठेवायचा, त्याला डब्याला छिद्र ठेवायची, तो हवा प्राशन करणारा प्राणी जगतो अन्ना पाण्याशिवाय बरेच दिवस. मग त्या सापाचा उपयोग, विशाल जहरी साप, साधू डब्याचं झाकण उघडतो, सापाला फटका मारतो हाताने, जसा फटका मारला की साप चवताळून बाहेर तोंड काढतो. सापानं तोंड काढलं काका की साधू जीभ काढतो. हे नुसतं ऐका बरं, भानगडीत पडू नका. आणि मग तो साप साधूच्या जिभेला दंश करतो, उलटा होतो, पूर्ण विष जिभेमध्ये साधू उतरू देतो, पुन्हा सापाला डब्यात बंद करतो. त्या विषयाच्या नशात आनंदात हिमालयात साधू राहतो. हे फक्त ऐकायचं, आपण भानगडीत पडायचं नाही. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून, बस बस कळलं. तसं साधूनी बचना खाती तोळा तोळा आणि का ते डोळ्यानं देखावे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती, व्यवहार सुखाचा, पण प्राण जातो लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. काहीचा एवढाच उद्योग आहे, फक्त त्याला कळलं पाहिजे अमुक गावची पाटलाची मुलगी आपल्या गावातल्या पाटलाच्या मुलाला देण्यात येणार आहे. व्यवहार सांगतो, एवढं कळलं की त्याला झोप येत नाही. दुसऱ्या दिवशी पैसे उसने घेतं, ॲटो पकडतं, मग काळी पिवळी पकडतं, मग टेम्पो पकडतं. असं करून ते गाव गाठतं. दुपारी 2 वाजता त्या पाटलाच्या वाड्यात दारात जाऊन उभं राहतं. तो पाटील घरात असतो. अमुकाचा वाडा हाच आहे, अमुक अमुक मीच आहे. आपण कुठले? मी अमुक गावचा. आत या ना, तुमच्या गावच्या पाटलाच्या वाड्यात मुलगी द्यायची आमची, सोयरीक जुळली म्हणूनच आलो. कळल्यापासून झोप नाही मला. अहो चहा तरी घ्या. चहा नको, भाकरी बांधून आलो. एकाच वाक्यात सांगतो, मुली जास्त झाल्या असेल विहिरीत ढकला, नमस्कार, गेलं रॉकेल वतून. जन्मभर व्यवहार, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा व्यवहार. पण आनंदाला उधाण आलं होतं. पत्रिका कशा छापायच्या, आचारी कुठला सांगायचा, पटके किती लोकांना बांधायचे. आनंदाला पारावार नव्हता. आणि हे रॉकेल वतून गेलं. त्या दिवशी कोणी स्वयंपाक केला नाही, कोणी जेवत नाही. संध्याकाळी पाटलींना विषय काढला पाटलाजवळ. अहो त्या बिचाराला काही स्वार्थ म्हणावता, आपला चहा घेतला नाही, भाकरी बांधून आलं. यांना काय माहिती हे बिचारं कसं आहे, आग लावे. हे बघा, एखाद्या ऊस तोडणाऱ्या कामगाराला ताई द्या आपली, पण त्या कांजीच्या कपडेवाल्याच्या घरात द्यायची नाही. मग पत्र तयार करते हे. राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रेम जयहरी. तुमच्यासोबत सोयरीक जुळल्यापासून आमच्या आनंदाला पारावार नव्हता. पण आम्ही ब्राह्मण मंडळीकडे गेल्यानंतर कळालं की मुला मुलीचा मृत्यू षडाष्टक योग असल्यामुळे आम्ही मुलगी तुमच्याकडे देऊ शकत नाही, तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. महाराज म्हणतात, आम्ही जन्मभर व्यवहार सुखाचा केला. मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. आणि म्हणून सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आता 78च्या वयात नानाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. सार्वभौम राजाला लाजवेड एवढा. का? जन्मभर कोणाचं चांगलं कसं होईल एवढाच व्यवहार केल्यामुळे. आनंद कोंदला आज के आनंद की विजय. आनंद कोंदला मागे पुढे. 75वा झाला नाना, पण तेव्हा कोरोना होता, त्यामुळे तो चांगला करता आला नाही. पण 3 वर्षांनी एक मोठा सोहळा सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं, बरं का काका, नानाचा करायचा. कोणता? त्याला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणतात. अमृत गेला आता, ते कोरोनामुळे नाही जमलं. मोठ्या मोठ्याचे गेले, काही कायमचेच गेले. म्हणून 81 वर्षे पूर्ण झाले की सहस्त्रचंद्र दर्शन. कोण्या ब्राह्मण मंडळीकडे जायची गरज नाही. गणित लक्षात ठेवा. 1000 वेळा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आयुष्यात बघितला की त्याचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होतो. आणि हा गुणाकार घरी गेल्यावर करा. 80 वर्षाला 12 गुणायचं. 12 पौर्णिमा वर्षाच्या झाले 960. बरोबर आहे? 12 गुणिला 80 960 चंद्र झाले. मग 81चं 1 वर्ष पुन्हा जोडायचं, 972 झाले.
12 महिन्याची. मग 28 चंद्र हे अधिक मासाचे हिशोबात धरायचे असतात. एकंदर 28 अधिक मास होतात 81 वर्षामध्ये. हे घरी गेल्यावर हिशोब करा, काही ब्राह्मणाकडे जाऊ नका. 25 त्रिक 75 आणि 3 त्रिक 9 झालं बरोबर. जमलं. म्हणून हिशोब कळला ना सगळ्या जिल्ह्यांनी लक्षात ठेवा. 81 पूर्ण झाले की दिव्य आणि भव्य असा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. आणि तेव्हा कीर्तन माझंच आहे. हाही वशिला लावून ठेवतो. फक्त विनंती आहे, वयोवृद्ध मंडळींनी घाई करायची नाही. वर खूप गर्दी झाली कोरोनामुळे. विठ्ठल बरोबर आहे आपलं. काय झालं, हा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. बरं का दादा पाटील, इकडे सगळे गायक मंडळी माग असल्यामुळे आनंद, दोन्हीकडे वाजवणारे असल्यामुळे डावीकडे उजवीकडे आनंद, आणि पुढे प्रचंड गर्दी असल्यामुळे पुढेही आनंद. आनंद कोंदला मागे पुढे. आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी आजी आनंदुरे. बस आनंदाचे डोही, काही हरकत नाही. आता आनंद पुन्हा डबल झाला बरं का डॉक्टर दिलावर. सन्माननीय इथं एवढंच आहे 2 तास. चांगलं विठ्ठल. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हो ठीक आहे, पण एवढा आनंद होण्याचं नेमकं कारण काय? आनंद होण्याचं कारण संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. तसं पाहिलं तर हे सगळे सत्तार साहेब संगतीवर अवलंबून आहे. संगत करना बडोन की बडत बडत बड जाय, गजे के माथा आजा बैठे, मन माने सो फल खाय. ही संगती पहा. एकदा शेळी आणि हत्तीन मैत्रिणी होत्या. मैत्रिणी ती तुरु चालत होती, हत्तीन डोलत चालत होती. ती म्हणली, का ग पायी चालते? मग काय करू? बैस माझ्या पाठीवर. तू 12 फुटाची. अगं मी सोंडेनं घेते. उचललं शेळीला सत्तार साहेबनं, पाठीवर बसवलं हत्तीनीनं. काय झालं? 4 फूट उंचीच्या झाडाचा पाला खाणारी शेळी एवढी मोठी झाली, 15 फूट उंचीच्या झाडाचा शेंडा कातरून खात होती. का? संगत करना बडोन की बडत बडत बड जाय, गज के माथा अजा बैठे, मन माने सो फल खाय. संगत एपा ते दुकानदार कोळशाचा, 2च मिनिटात सांगतो. कोळशाचा दुकानदार, त्याचा मित्र मुंबईला होता. गावला आला तोही 5 वर्षांनी, लग्न झाल्यावर 5 वर्षांनी. स्टँडवर उतरला. बरं कांजीचे कपडे घालून आलता सत्तार साहेब. इतकं कपड्याला जपलं ते, मुंबईत बसलं. गाव येईपर्यंत बाकड्याला नाही टेकलं, इस्त्री मोडल म्हणून. हे नीट आहे का? स्टँडवर उतरलं. कोळसाचा दुकानदार मित्र होता. कोळसा विकता विकता लक्ष गेलं मित्राचं. म्हणला, बापरे माझा मित्र आला. टाकली उडी, कडकडून मिठी मारली मित्राला, तोंडावून हात फिरवला. महादेव किती दिवसाने आला. हरले का महादेव, तुझं झालं प्रेम, महादेव काळा झाला ना. ही संगतीच आहे. पुढे निघाला. अत्तरचा दुकानदार होता, अत्तर विकत होता. त्याच्या लक्षात आलं, महादेवनं लग्नात वापरलेलं अत्तरचं बिल अजून दिलं नाही. 5 वर्षांनी आला. उतरला, कॉलर धरली, 2 थोबाडीत दिल्या. दिवसभर सुगंध आला. संगती कळली ना. यानं प्रेमानं हात फिरवला कोळशावाल्यानं, तरी तोंड काळं केलं. अत्तरवाल्यानं थोबाडीत दिली, दिवसभर सुगंध आला. तसं प्रपंचामध्ये किती तोंडावून हात फिरू द्या, तोंड काळं आहे. साधू संतांनी थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध आहे. म्हणून सज्जन संगत करणं बडवून की बासित. कुठून चालू होते? हा संगत.
इथे संगतही देवाची. आनंद कधी जेवणाचा आनंद कधी येतो? अरे जेवणाचा आनंद 3 गोष्टीचं एकत्रीकरण पाहिजे नाना. जेवणारं रसज्ञ पाहिजे, वाढणारं उदार पाहिजे, स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केला पाहिजे, तेव्हा मजा आहे. याच्यात एक जरी कमी असेल तरी आनंद जेवणाचा संपला. कधी कधी वाढणारं उदार असतं, स्वयंपाक चांगला असतो पण जेवणारा आजारी. प्रत्येक पदार्थात नाव ठेवतं, याच्यात नाही मीठ, त्याच्यात नाही तिखट. शेजारचा म्हणतो मला तर बरोबर आहे, तुलाच कसं कमी आहे? ते पहा, 2 जणांनी 3 दगडाची चूल मांडली. भात शिजवला, संध्याकाळची वेळ, धर्मशाळेत थांबायचं, रात्र काढायची. मग अर्धा भात वाटून घेतला आणि जेवायला सुरुवात केली. बरोबर लाईट गेली. म्हणलं गे काय होते, काय कानात गात जातो का रे, कर सुरू. ते पलीकडचं सत्तार साहेब प्रत्येक घासात खडा काढायचं. हा म्हणला एकाच पातेल्यातला भात खातो दोघंही, तुलाच कसे खडे लागतात? मी तर अर्धा संपवला, अजून खडा लागला नाही. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलचा लाईट याच्या तोंडावर मारला, एकही दात नाही. तुमला खडा काय, तुला दगड नाही. दगड नाही लागायला, खडा लागायला दात पाहिजे का नाही? तसं हे याच्यात मीठ नाही, त्याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणतो अरे मला तर बरोबर आहे, तुला कसं तिखट मीठ कमी आहे? तू घरून आला का जेवायला? म्हणलं नाही भाऊ. मग 1 महिना दवाखान्यात ॲडमिट होतो. मग सुटल्याबरोबर इथंच आलो. अरे म्हणूनच तोंडासी कारण चवी विषतुल्य वाटे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही. जेवाया बैसले रोगिष्ट, तेथे सुगरणीचे कष्ट व्यर्थ गेले. पदार्थ चांगले, वाढणारं उदार आहे, जेवणारा आजारी आहे, तरी आनंद नाही. कधी कधी जेवणारं रसज्ञ आहे, वाढणारं उदार आहे, पदार्थ चांगले नाही. एकाच पातेल्यात 3 भात, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. बरं का रामू काका, खालचा 2 इंच भात जळला त्याला जळगाव म्हणतात. त्याच्यावर चिखल ती चिखलींवर कोरडे तांदूळ हे तांदूळवाडी. कधी स्वयंपाक चांगला, जेवणारं चांगलं तर वाढणारं कंजूस. दुसऱ्याचं वाढत नाही व्यवस्थित. त्यातही आता वारी करणाऱ्या आमच्या वारकऱ्याला नाना अनुभव आहे. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये बरं का दादा पाटील सहभागी होतात पुण्यापासून, तिथून आळंदीपासून, आणि पुणे असं सेहराई स्वागताला सगळ्या वारकऱ्याला जेव. एक तर दशमीच्या दिवशी मुक्काम असतो. पण नेमके वडगावचेच 10 वारकरी एका नाजूक घरी गेले जेवायला. वरुड का? हा वरुडचे 10 वारकरी. कोणते 10? 4.5 भाकरीची न्याहारी करत होते ते, दिवसभर अवतार उभे, आणि ते नाजूक घरी गेले व जेवायला. त्या मावशीनं आग्रह करून नेलं. नाना यांनी स्वयंपाक पाहला त्या मावशीचा. एकमेकाला म्हणले का रे, हे तर सगळे दोघंच संपवतो आपण, एवढं कशाला बोलावलं? म्हणजे कशाला अब्रू घालवतो? आता काय झालं? एका लिंबाचे 10 तुकडे केले, सुपारी एवढ्या कणकीच्या गोळ्याची चपाती, ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा, लिंबा एवढा भात. हे जेवत नव्हते, एकमेकाकडे पाहत होते. आणि तिनं टोपलं घेतलं लाडवाचं आणि हातात लाडू, यांच्या पुढे. हवं का? हवं का? गेली. अरे काहीच नाही तर काय खावं? अरे आनंद कधी येतो? सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, पंक्तीचा आनंद तेव्हा आहे. तुम्ही पहा, भगवान श्रीकृष्णाला श्रीखंड आवडायचं नाना, पण भीमानी केलेलं, रुक्माईनी केलं तर तेवढं आवडत नव्हतं, वाटीला बोट लावत नव्हते. भीमानं केलं तर पातेलं पुरत नव्हतं. मग रुक्माई रागावल्या एक दिवस. तुमच्याही रुक्माई रागावतात, फक्त तुम्ही सांगत नाही कोणाजवळ. अरे त्या मावशीनं जर आवडीनं भजी केली, सत्तार साहेब यानं एकही नाही खाल्ला भजी, म्हणजे मग पहा 7-12 तुमचा. हॉटेलमध्ये कसा तुटून पडता, इथं एक नाही खा, हे रुक्माईचं सांगतो. त्या भीमानं केलं म्हणजे पातेलं पुरत नाही, आम्ही केल्यावर वाटेला बोट लावत नाही. करण्याची काही पद्धत असते रुक्माई. कसं करायचं असते भीमालाच विचार. आता भीम हा पाककलेत निपुण आहे. 1 वर्ष अज्ञातवासामध्ये भीमानं स्वयंपाकच केला होता. आणि श्रीखंड कसं करावं ही पाककृती भीमानं रुक्माई आईला सांगितली. तुम्हाला ऐकायचं असेल तर सांगतो मी, जमलं तर करा, पण आता आम्हाला काय उपयोग आहे? ठीक आहे.
हे संस्कृतमध्ये भीमानं केलेलं श्रीखंड. अर्धा ढक सुचिर परिषित दग्नः सर्पी फलम मधुफलम मरीचाद्विकर्षः खंडस्य षोडशे फलानि शशि प्रभस्य शुण्ठ्यं फलार्धमपि अर्धफलं चतुर्णाम सुरभे कुपपात्र संस्थं कर्पूर धूली येषाम रुकोदर कृता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेन. हे कोष्टक आहे श्रीखंडाचं. अर्धा ढक शुचिर परुषितस्य दग्नः. भीम सांगतोय आई साहेब 2 शेर दही घ्यायचं. पा जमलं का आता हे तर चाललं म्हणा महाराष्ट्रात श्रीखंड हे तयार आहे सगळे. 2 शेर दही. कारण हे कोष्टक पुराण काळातलं. हिशोब एकच आहे सत्तार साहेब, फक्त नाव शब्द बदलू नये. पुराणा 2 अयनाचं वर्ष आहे. 2 अयनाचं वर्ष. अयन 6 महिन्याचा, महिना 2 पक्षाचा, पक्ष 15 दिवसाचा, दिवस 8 प्रहराचा, प्रहर 3 तासाचा आणि मग तास 60 मिनिटाचा. आपलं वेल्डिंग करा. हे फक्त शब्द बदलू नये. हिशोब एकच आहे. 2 अयनाचं वर्ष होतं. 2 अयन म्हणजे एक दक्षिणायन एक उत्तरायन, असं 2 अयन म्हणजे 1 वर्ष. आणि अयन होतो नाना 6 महिन्याचा. 6 महिन्याचं उत्तरायण आहे, 6 महिन्याचं दक्षिणायन आहे. आणि महिना होतो 2 पक्षाचा. पक्ष म्हणजे कावळ्या चिमणी नाही, शुद्ध आणि बास नाही तर हे भलतेच पक्ष लावले. शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असा 2 पक्षाचा महिना होतो. पक्ष 15 दिवसाचा होतो. दिवस हा 8 प्रहराचा आहे आणि प्रहर 3 तासाचा आहे. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4. अजूनही खेडेगावामध्ये सकाळी 6 ते 9 याला राम प्रहर म्हणतात. चांगला बोल. राम प्रहराच्या वेळी हा 6 ते 9 असतो सकाळी. आणि मग 12 पर्यंत असतो तो 2 प्रहर. पण आम्ही मराठी माणसानं मराठी घासून बोथट करून टाकली, दुपार केली त्याची. नाही तर तो शब्द 2 प्रहर आहे. त्याची दुपार कधी झाली आमच्याही लक्षात नाही. 2 प्रहर. 3 वाजता बरोबर 3रा प्रहर. 4 दिवसाचे 4 रात्र 8 प्रहर. हे जसं इथून वाढलं आपलं तसं लांबी मोजायचं कोष्टक. योजन 4 कोसाचा, कोस 2 मैलाचा, मैल 8 फरलांगचा. ते पुढेच होतं. साधारण 3 किलोमीटरचा कोस धरा म्हणजे 4 त्रिक 12 किलोमीटरचं 1 योजन होतं. बस हे इथून वाढलं तसं ढक. बस इथून वाढलं. पाककृती तिकडेच गेलो मी. ढक. अर्धा ढक. 4 शेराचा ढक. 4 शेराचा. भीम दादा म्हणतोय आई साहेब 2 शेर दही. अरे लिहून झालं सांग. बाकीची बडबड बंद करतात. हे वेळ कमी आहे. 2 शेर दही लिहिलं सांग. सरपी फलम मधुफलम. मावल्या चांगल्या टवकारून ऐकतात, त्यांना उद्या करायचं आहे श्रीखंड. सरपी फलम मधुफलम मरीचाद्विकर्षः. 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी. मरीचाद्विकर्षः. 2 बोटं मिरची पावडरच्या डब्यात बुडवायची, ती वर काढायची आणि या 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर त्या श्रीखंडात टाकायची. याचा अर्थच आहे सत्तार साहेब, पूर्वी चमचे नव्हते. मी खरं बोलतो, तुम्ही का हसताही कळत नाही. जर चमचे असते नाना तर इथं कोष्टकात आलं नसतं का अर्धा चमचा मिरची पावडर. पूर्वी चमचे नव्हते. पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे. आता कांदा पोहे आले की चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, त्यालाच म्हणतात चमचा. जो 2च्या मध्ये घुसतो नाही, तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात कर, मध्ये लुडबुडतो तो चमचा. हे मरीचाद्विकर्षः. 2 बोटाच्या टोकावरची मिरची पावडर. अजून खंडस्य षोडशे फलानि शशी प्रभस्य. 64 तोळे साखर. हे श्रीखंडावर चालला आपला लक्षात राहील ना. 2 शेर दही, 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, 2 बोटाच्या टोकावरची मिरची पावडर, 64 तोळे साखर, 1.5 तोळा सुंठ. सुंठेम फलार्धमपि अर्धफलम चतुर्णाम. 1.5 तोळा सुंठ, कापराची बुकटी. आणि मग पहा श्रीखंड. हे श्रीखंड केलं भीमदादानी. पुढचं ऐका. आग्रह करायला धर्मराजा, वाढायला द्रौपदी
आणि जेवायला भगवान श्रीकृष्ण याला म्हणतात रसज्ञ आणि जेवणारे, सुग्रणी आणि उदारे. आनंद तेव्हा आहे विठ्ठल. म्हणतात संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. कधी पंगत चांगली तर संगत चांगली नसते. पंगत चांगली असते तर शेजार तर थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ याच्या अंगावर कलंट. पंगत चांगली आहे, संगत चांगली नाही. कधी संगत चांगली आहे, पंगत चांगली नाही. कधी दोन्ही चांगले नाही. आनंद का? संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. आता अधिक मास आज संपतो, पुन्हा उद्यापासून श्रावण लागतो. मग संगत देवाची कधी? महाराज म्हणतात सिजनेबल नाही आमची संगत. नाहीतर तुम्ही पहा आमची श्रावण महिन्यापुरती संगत. गावोगावचे महादेव विचार करतात श्रावण महिन्यात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? पुन्हा तोंड दाखवा नाही राव. म्हणून खोटं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात खेडेगावातली कोंबडी बघा. कोंबडी फिरायला निघली ना, मुलाबाळासह 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, छाती काढून कोंबडी चालती पुढं, पाहती मागं, पाहती मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला नाना, कोंबडी एकटी दिसेल उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं दिसत नाही, चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. हे आमची संगती आहे महिन्यापुरती. महाराज म्हणतात आनंद होण्याचं कारण आम्हाला देवाची संगत कायमची, नित्यानित्य जोडे ते म्हणून आनंद. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. एवढा आनंद का झाला? संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, बरोबर, अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. सत्तार साहेबांनाही माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे, अजिबात नाही. ते त्यांना माहिती आहे. नानांनाही माहिती आहे, नानाही वेळ सांभाळतात. आम्हाला आनंद आहे. सर्व नानाच्या सत्कारासह सगळ्या कार्यक्रम संपेल तेव्हा 10 वाजलेले असतील. माझ्यावर विश्वास ठेवा. आता थोडा त्रास देतो. शूटिंगवाले फोटोग्राफर इकडे वर या, नाही जमत असेल खालून तर मजा. अरे केवढा समाज आहे. हात वर. हा हे नानासाठी. हा सावकाश, वाढू नका. तिथं झालं. ठीक आहे, भरपूर झालं, बरोबर. चला आता आपलं सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. ठीक आहे, पण त्या आनंदामध्ये कधी न्यूनता येत नाही का? महाराज म्हणाले बाबा आनंद ज्याचा आहे तो आनंदाचा कंद परमात्मा आहे. आणि परमेश्वराला समर्थ म्हणतात बरं का रामू काका. समर्थाची व्याख्या काय आहे? केव्हाही कधीही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. समर्थ त्याला म्हणतात. कधीही केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, त्याला म्हणतात समर्थ. आता समर्थ शब्दावर कीर्तन होईल मुळे सरकार. बरं थोडक्यात सांगतो. ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे रामू काका त्याला म्हणतात समर्थ. कोणतं सामर्थ्य आहे? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगात चाळीत आहे. नीट ऐका, माणसं मरतात हे नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असूनही जगतात हे नवल आहे. मरायला काय लागतं? प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र आहे. 9 द्वारे पुरे देही. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली वांगुली रे. 9 ठाया फाटून गेली. शरीर 9 छिद्राचं आहे.
मग कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायूचं जाणं नाना हे नवल नाही. एकानं घर बांधलं, 9 खिडक्या ठेवल्या घराला, खिडक्याला दारं बसवली नाही, आणि सकाळी सकाळी पत्रकार मंडळी इकडे आला. मुळे साहेब बोला, एक आश्चर्यकारक बातमी द्यायची पेपरला. बसा, चहा घ्या. घेतला. सांग काय? मी बंगला बांधला. नाव काय? रामाजी गोमाजी कापसे. हे खरं नसते बरं का, पटवून देण्याकरता. वय काय? 65. व्यवसाय शेतीचा. किती हजार स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूटचा बंगला बांधला साहेब. हा ठीक आहे, पुढे बोला. मी घराला 9 खिडक्या ठेवल्या. घराला 9 खिडक्या लिहिल्या. बोल पुढचं. खिडक्याला दारं नाही बसवली साहेब. तू शनी शिंगणापूरचा का रे? नाही नाही, इकडचाच आहे. मग दारं का नाही बसवली? मुद्दाम नाही बसवली. बरं ठीक आहे, काय नवल काय घडलं? नवल, काल वारा आला आणि गेला खिडक्यातून. फुकट चहा प्यायला उठ. अरे खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच. हे काय पेपरला नाही गोष्ट आहे का रे? तसं प्रत्येकाच्या देहाला 9 खिडक्या आहे. कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जातो नाना हे नवल नाही. 9 छिद्र असूनही 90 वर्ष प्राणवायू टिकतो हे नवल आहे. त्याला म्हणतात समर्थ. म्या हालविल्या तुझी वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ. ही समर्थाची व्याख्या आहे. पर्वती बैसकानं सांडावी, समुद्र रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. जर पर्वतानं ठरवलं नानाचा वाढदिवस आहे म्हणे, आपणही चक्कर माराव, कीर्तन होईल का थालीपीठ सर्वांचं? तो जाग्यावरून उठत नाही, त्याला म्हणतात समर्थ. आज्ञा माझी. समुद्र रेखा नोलांडावी. नाही तर समुद्रानं विचार केला, जर लोणावळ्यापर्यंत फिरायला आला तर सगळ्या मुंबईला दिलं समाधी. रेखा नोलांडावी, पर्वती बैसकानं सांडावी, पृथ्वीया भूते वहावी, वायूने नाव भरी उगे नसावे. हा वायू आहे ना, यानं जर म्हटलं नाना आपण एक दिवस तरी लोक शकन सॅटरडे रविवार न बकरी ईद 15 ऑगस्ट आपण एक 5 मिनिट तरी विश्रांती घ्यावी. काय होईल? सगळ्यांनाच विश्रांती मिळेल जर वारा थांबला तर. वायूने नाव भरी, हे सगळे जे चालतंय तुझे या सत्तेने, याला म्हणतात समर्थ. एक दुसरी व्याख्या समर्थाची आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा हे प्रमाण आहेच, पण समर्थाकडे जर जेवण असेल तर तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. आपल्या भाषेत सांगतो, गाईच्या गोठ्यात फाटके कपडेवाले बसवले, येशीच्या रूम मध्ये कांजीच्या कपड्यावाले, इकडे श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम, तिकडे पिठलं भाकरी. अरे पिठलं भाकरी येशीच्या रूम मध्ये न्या. का? जेवढे बसले त्यांना डायबिटीस आहे. त्यांना डॉक्टरनी सांगितलं मरेपर्यंत जगायचं असेल तर पिठलं भाकरी खात जा. 42 जिलेब्या दाबणारे गोठ्यात बसले. तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. समर्थाची पंक्ती भोजने. उत्तर आहे. नाहीतर समर्थ पंक्तीतून फिरतो तेव्हा समर्थाची व्याख्या आहे. विचार करत नाही माझा सोयरा कुठं बसला, माझा जीवलक कुठं बसला, अमुक श्रीमंत कुठं बसला. नाही, जो आग्रह श्रीमंताला तोच आग्रह. समर्थाची व्याख्या. राव आणि रंक सारिखेची. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. जेवणारे काही असे वस्तार असतात काका, मला आंबे रसच द्या, ठेव रे बादली याच्या पुढं, त्याच्या पुढचं म्हणतात. मला फक्त जिलेबी, ठेव गमेलं. मला फक्त श्रीखंड, ठेव पातेलं. जेवणार जे जे मागतं तो पदार्थ त्याला पोटभर वाढला जातो, त्याला म्हणतात समर्थ. मागितले समर्थासी नाही वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या, याला म्हणतात समर्थ. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. याचक दारात आल्यानंतर जो विनमुख करत नाही
त्याला म्हणतात समर्थ. माणूस कितीही उदार असला तरी त्याच्या दातृत्वाला मर्यादा सांगितली. भगवंताला समर्थ का म्हटलं? याचं कारण पत्नीचं दान मागणारा याचक भेटला. नारायण या नारदा कसं येणं केलं? आपला दोघाचा अधिकार सारखाच आहे ना देवा. कसा काय? तू 16,108 भोगून ब्रह्मचारी हो आणि मी चहाडी लावून बुवा. तू हा ना, तू 16 सहस्त्र भोगुण अलिप्त, मी पाप पुण्यातीत 16 सहस्त्र अंतपुरात एक समर्पी मज भार्या. मग 16,108 मधली एक पत्नी देऊन टाका ना. देव हसले. हसून बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. जा जिथे मी नसेल ती घेऊन जा. पत्नीचं दान मागितलं तरी नकार दिला नाही, याला म्हणतात समर्थ. समर्थ दाता कवणा ते नास्ती ना म्हणे. जमला आता आलं बरं काका, जमला आता. समर्थ हसीन हे वर्णवर समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. त्याला म्हणतात समर्थ. पुन्हा सामर्थ्य असावं पण तेवढी अंतकरणात दयाही असावी. हे पहा, सत्ता असावी गोर गरिबाला न्याय मिळवून देण्याकरता असावी. संपत्ती असावी अडचणीत असलेल्याला. त्यांचे रमेश आप्पा तिकडचे आहे लोणार तालुक्यातले, 100 किडण्यांच्या पेशंटला मदत केली. ते इथं कुठेतरी बसले असेल. बसले का? मला वाटलं तिकडेच आहे तुम्ही. बरं ठीक आहे, ठीक आहे. संपत्ती असावी पण अशा कामासाठी त्याचा विनियोग व्हावा. तारुण्य असावं, चालता चालता ढकलून आजोबाला खाली पाडण्यासाठी तारुण्य नसावं. घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं. सत्ता असावी, तसं सामर्थ्य असावं पण तेवढी अंतकरणात दया असावी. एक मजा सांगतो रामू काका. आलं बरोबर करतो मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. राजा लवाजम्यानिशी निघाला नाना. महादेवाचं मंदिर लागलं, तिथं प्रवचन चालू होतं. राजा दर्शनाला आला, लवाजमा बाहेर थांबला. दर्शन घेतलं, खांबाला टेकून राजा बसला, मुकुट खाडी काढून ठेवला. प्रवचन रंगात आलेलं. राजा तल्लीन झाला. अर्ध्या तासात 200 ग्राम वजनाचा दगड खिडकीतून आला, राजाच्या डोक्याला लागला. रक्तबंबाळ झाला राजा. आता राजाच्या डोक्याला दगड लागल्यावर नाना पोलीस यंत्रणा धावली. वेळ कमी असल्यामुळे दगड मारणारा पकडला. वेळ कमी होती ना. राजाच्या पुढे आणून उभा केला शिपायाने. ज्यानं दगड मारला होता त्याच्याकडे राजानं बघितलं. लक्तर झाली होती कपड्याची, हाडाचा सापळा, मळकटलं फडकट डोक्याला, 4-5 दिवसाचा उपवासी, लटलट मान हालत होती. राजाने विचार केला, याची काय ताकद आहे मला दगड मारायची? काही वेगळे कारण असेल. म्हणून राजे म्हणाले, एकांत चाहिए. हे गेले सगळे निघून. आता राजांतो ज्याची कपड्याची लक्तर झाली. क्यों रे भाई, मैंने तुम्हारा क्या बिगड़ा था? तेरी मेरी क्या दुश्मनी है? क्यों पत्थर मारा है? मेरी क्या ताकत है सरकार आपको पत्थर मारने की? पहले मेरी बात सुन लो, बाद में जो कुछ सजा देना हो दे दो. 5 दिन से भूखा हूं सरकार, मेरी पत्नी भी भूखी है. रोजाना शहर में आता हूं मजदूरी ढूंढने, मजदूरी मिलती नहीं, और चोरी करने की आदत नहीं. मेरे बाप दादों ने चोरी नहीं की सरकार. मर जाऊंगा भूखा लेकिन चोरी नहीं करूंगा. आज 5वां दिन है सरकार. मेरे बच्चे 2 दिन से भूखे हैं. आज मेरी पत्नी पैर पकड़ के रो रही थी सुबह. जाओ, आज मजदूरी नहीं मिली तो एक काम करो, कोई किसान के घर जाओ और मेरे लिए थोड़ा जहर ले आओ. मैं पी के मर जाती हूं, बच्चे को देखा नहीं जाता. आज भी मैं भगवान का नाम लेकर शहर में आया था सरकार. पूरे दिन घुमा, मजदूरी नहीं मिली. वापस जा रहा था तो मेरे बच्चे भूखे मेरे सामने दिखाई दे रहे थे कि मैं घर जाने के बाद बच्चे राह देख रहे हुए, पिताजी कुछ लाएंगे, हम खाएंगे. तो मंदिर के पास बेर का पेड़ दिखाई दिया सरकार. मैंने सोचा एक पत्थर बेर के पेड़ को मारो, बेर गिरेंगे, वो बेर मैं घर ले जाऊंगा, मेरे बच्चे खाएंगे, 5 दिन से भूखे हैं. तो मैंने ए बस खाली
बेर गिराने के लिए पत्थर मारा सरकार, लेकिन आज जवाब मिल गया। गरीब का नसीब भी गरीब होता है। बेर के पेड़ को मारा हुआ पत्थर आपके सर को लगा सरकार, अगर आप मेरा सर काट डालोगे तो बच्चे और पत्नी रो रो के मर जाएंगे सरकार, गरीब पर दया करो हे ऐकता ऐकता नाना राजा ढसा ढसा रडला। प्रधानजीला बोलून घेतलं, प्रधानजी ऐसे सज्जन लोग चाहिए मेरे दरबार में। अरे 5 दिन से भूखा है, मजदूरी मिलती नहीं, चोरी करने की आदत नहीं, अपने दरबार में नौकरी पर रखो और इनके बच्चे की और पत्नी की अनाज की व्यवस्था करो। प्रधानजी म्हणाले ठीक आहे सरकार, पण एक विचारू काय, दगड मारणाऱ्याला नोकरी हे जर राज्यात जाहीर झालं, प्रधानाचं डोकं, तर ज्याला ज्याला नोकऱ्या ते दगड हाणतील तुम्हाला। प्रधानजी माझाही एक प्रश्न आहे तुम्हाला, यानं मारलेला दगड जर बोराच्या झाडाला लागला असता तर याला 10-5 बोरं मिळाली असती, आणि तो दगड माझ्या डोक्याला लागला तर याला फाशी देऊ। अरे चंद्र सूर्य असेपर्यंत दगड झाडाच्या खालच्या दर्जाचा राजा समजतील मला। मग याच्या मुलाबाळाच्या जेवणाची व्यवस्था करा आणि याला दरबारात नोकरीवर ठेवा, याला म्हणतात बहुवा